अनेक दिवस चर्चा होती खूप आणि दुसरीकडे विरोधक मात्र दिल्लीत जाऊन सेंट्रल इलेक्शन कमिशनला भेटतायत निवडणुका होणे असं दावा करतात. एक फेक नरेटिव्ह, एक चुकीचा विमर्श जनतेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करताय. महाविकास आघाडीचे नेते हतबल आणि पराभवाच्या मानसिकतेमध्ये ऑलरेडी आलेले आहेत. त्यांनी हे सर्वेक्षण केलं आहे महाराष्ट्राचं. त्यांनी आपल्या एजन्सी मार्फत सर्वेक्षण केलं आहे. त्यांना हे माहिती आहे की 51% वर मतं घेऊन महायुती जिंकणार आहे. मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, सारं जिंकणार आहे. आणि ते काय सांगतात आहे की यादी ही चुकलेली आहे. माझ्यासमोर हा प्रश्न आहे की ज्या यादीवर लोकसभा निवडणुका झाल्या, ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीने 31 सीट जिंकल्या लोकसभेच्या, तीच मतदार यादी विधानसभेला होती. तीच मतदार यादी नगरपालिका महानगरपालिकेला असणार आहे. काही नवीन तर यादी तयार केली नाहीये. त्यामुळे तुम्ही जिंकले तेव्हा ती यादी तेव्हा आक्षेप नाही घेतला. मला हे मान्य असतं विरोधकाचं आयोगाला भेटणं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीचे नेते आयोगाला भेटले असते की बघा आमच्या 31 सीट जरी निवडून आल्या तरी यादी चुकलेली आहे. यादी दुबार नावं आहेत, तिबार नावं आहे. खरं तर हे ऑब्जेक्शन कुणी घेतलं होतं? तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हायकोर्टात पहिली केस या दुबार नावाबद्दल हायकोर्टात देवेंद्र फडणवीसजींनी केली होती. लोकसभेच्या निवडणुकीत तर आम्ही स्वतः, मी किरीट सोमयाजी, आशिष शेलारजी केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की डिलिशन होत नाही, ऍडिशन होत आहे. दुबार तिबार 4 वेळा नावं यादीमध्ये आहे. मी काल सांगितलं कामठी, मालेगाव, सिल्लोड असे अहिल्यानगर अनेक क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी एक नाव 5-5, 10 ठिकाणी आलाय. मी कोणा व्यक्तीबद्दल बोलणार नाही, कोणा धर्माबद्दल बोलणार नाही, पण हे तपासलं का आणि कुठल्या पद्धतीचे नाव आहेत? म्हणजे हिंदू असेल त्याच्यावर आक्षेप घ्यायचे. हिंदूचे नाव आले आहेत, हिंदूचे नाव 4 ठिकाणी आले, हो आलेच आहे, दुबार झालेच आहे, ते तर मान्यच झालं. आम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. पण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बूथवर सुद्धा एक नाव 4-4, 5-5, 10-10 आलेलं आहे. कामठीमध्ये माझ्या विधानसभेत 5-5, 7-7 ठिकाणी नावं त्या ठिकाणी आहे. माझ्या विधानसभेत तर 75 बूथपैकी 65 बूथ असे आहेत ज्या ठिकाणी भाजपाला 1 मत, काँग्रेसला 500 मतं, भाजपाला 4 मतं तर काँग्रेसला 700 मतं. लोकसभेत तर त्या ठिकाणी याच्यापेक्षाही परिस्थिती वेगळी आहे. आणि त्यामुळे आम्ही कधी असं म्हटलं नाही. एक प्रकारचा व्होटमध्ये जिहाद करण्यात आला लोकसभेत आणि विधानसभेमध्ये. म्हणजे आपण त्याला व्होट जिहादच म्हणू एक प्रकारचा. इतकं कट्टर मतदान, म्हणजे 4च मतं भाजपला, 400 मतं काँग्रेसला, असे बूथ त्या ठिकाणी 65 आहेत. आणि त्यामुळे आम्ही कधी म्हटलं नाही ही यादी चुकलेली आहे. पराभवाच्या मानसिकतेने महाविकास आघाडी बाहेर निघत नाही. त्यांचे नेते उद्याच्या पराभवाची तयारी करतात आहे. पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना, शरद पवार साहेबांना किंवा त्या काँग्रेसच्या नेत्यांना सांगायचं आहे, बघा आम्ही आधीच ऑब्जेक्शन घेतलं होतं, आमचं कुणी ऐकलं नाही. त्यांना हे माहिती आहे की लोकसभेच्या मतदार यादीवर विधानसभा होणार आणि त्याच यादीवर नगरपालिका होणार. मदर रोल तोच आहे. त्याच्यामुळं खोटारडेपणाचा कळस आणि निवडणूक आयोगाला भेटणे म्हणजे केवळ या राज्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.